जगात दोनच खरे ज्योतिष आहेत. इकडं तिकडं हात फिरत बसू नका. इकडं तिकडं हात दाखवत फेस रिडिंग करा, हँड रिडिंग करा, उलटा करा, पलटा करा, खडे घाला, काही घेणं नाहीये. जगात दोनच खरे ज्योतिष आहेत, मनातलं जाणणारी आई आणि भविष्य ओळखणारा बाप. फार मॅटर करते या गोष्टी. आई वडिलाची सेवा केली पाहिजे की नाही केली पाहिजे? केली पाहिजे. किती जणांचे आई वडील नाहीयेत, आई नाहीये किंवा वडील नाहीये? किती जणांची आई नाहीये? किती जणांचे वडील नाहीयेत? किती जणांचे आई आणि वडील दोन्ही पण नाहीयेत? हात वर करा. आई आणि वडील दोन्ही पण नाहीयेत. ओके. किती जणांचे आई वडील आहेत? ज्यांचे आई वडील नाहीयेत ना, लय तडफडतात यार. बघितलं ना तुम्ही बोलताना. आणि ज्यांचे आई वडील आहेत ना, त्यांना त्याची व्हॅल्यू नाहीये. आपण लहान होतो ते काम करत होते, आपण मोठे झालो तरी ते काम करत आहे, आपण कॉलेजला गेलो तरी ते काम करतायत, आपण जॉबला लागलो पहिला पगार आला तरी ते काम करतायत, आपले लग्न झाले तरी ते काम करतायत, आपल्याला बाळ झाले तरी ते काम करतायत. आज फार उतार वयात आहेत, त्यांचं कंबर दुखतंय, त्यांचे गुडघे दुखतात, दात पडायला लागले, चष्मा लागलाय, तरी पण ते काम करतायत. स्वप्न सोडा, ज्यांनी जन्म दिलाय ते तरी दिसले पाहिजेत. केलं पाहिजे मित्रांनो. आणि ह्या शरीरातून मुक्त होण्यासाठी, हे जन्ममृत्यूचं चक्र काढण्यासाठी जो मनुष्य जीवन ज्या आईवडिलांनी दिलाय ना, ते देवापेक्षा गुरुपेक्षा पण श्रेष्ठ आहेत मित्रांनो. मेल्यानंतर आहे ना, त्यांच्या सरणावर जाऊन वेढा घालत मोठ्याने ओरडू नका. जिवंतपणी त्यांना सांगा. कारण की लहानपणी त्यांनी बोटाला धरलंय, त्यांनी मिठी मारली, तुमच्या पप्प्या घेतल्या, तुमची शी साफ केली, नवीन कपडे आणले, फाटके कपडे घातले, रक्ताचं पाणी केलं. वडिलाची चप्पल फाटकी होती पण आपल्याला शाळेत बूट नवीन आणलेत, नवीन पुस्तकं आणलेत. वडिलाच्या अंगातून घामाचा वास येत होता पण आपल्याला शाळेत जाण्यासाठी नवे कोरे कपडे बापाने दिले. दिले का नाही दिले? बापाला शक्य नव्हतं, बापाकडं नव्हती कॅपॅसिटी, तरी पण बापाने पुस्तकं दिले, कपडे दिले, चांगलं शिक्षण केलं. आणि आज समाजात हीन करून आपण फिरतोय. आणि आपले आई बाप, नको बाळा मला माझ्याकडे आहेत शर्ट. आणि जेव्हा कधी कधी कपडे धुतल्यावर बघितलं जातं ना, माझ्या वडिलाला बघायचो की त्यांच्या